हे माझे मोठे दीर होते, माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ आहेत ते, आणि ते रस्त्यानं जात होते. ते कामानिमित्त जात होते आणि ते रस्त्यावर त्यांना खड्डा दिसला नाही. खूप मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन ओपन करून ठेवलं होतं. BMCचा मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन का ओपन करून दिलं? तुम्हाला गटर नाही साफ करायची तर मग तुम्ही ढक्कन का ओपन केलं? आणि एवढा मोठा माणूस पडताना तुम्हाला कोणाला पण दिसलं नाही, आणि दिसलं तर दिसलं, तुम्ही एवढा वेळ लावला का त्यांना काढायला? आता यांची नेमकी घरी कोण कोण असतं, काय त्यांची एक बायको आहे, मुलगा आहे आणि एक मोठी मुलगी आहे. घरी कमावणारे हे एकटेच होते हे. आता आणि स्थिती खूपच वाईट आहे ह्यांची. रोज रोजचे कामाला जाणारे माणसं आहेत ते. आज कुठे चालले होते आज ते पण ते कामच बघायला चालले होते. मट्टीचे जे लेबर काम असतात ना ते करत होते ते. आता नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे की जे जबाबदार आहे ह्याच्यावरती त्यांनी कारवाई त्यांना करावी आणि ह्याबद्दल आम्हाला मुआवजा हवा. ह्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाहीये. ह्यांच्या मुलाला, ह्यांच्या मुलीला काहीतरी मुआवजा त्यांनी मिळवून द्यावं. तुमच्या मात्रात आम्ही ह्यांना विनंती करतो, गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करतो. आज आमचं गेलंय, दुसरं कोणाचं जाऊ नये. आज आमचा दिवा मावळलाय, उद्या दुसऱ्यांचं कोणाचं असं नुकसान होऊ नये. प्लीज, हीच विनंती आहे माझी. दरवेळी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, काय म्हणाल तुम्ही? त्याला BMC जबाबदार आहे का कोण जबाबदार आहे? आता नेमकं तुम्ही BMC म्हणतात, पण काही कॉन्ट्रॅक्टरची पण गलती असू शकते ना. BMC तर ओपन करते, तुम्ही काय करता? ते कॉन्ट्रॅक्टर काय करतात? ते आपली जबाबदारी का घेत नाहीये? कसं ते लोक आपली जबाबदारी घेत नाही? माणूस एक आमच्या घरातला माणूस, कमावणारा आमचा माणूस गेला, ज्याच्या घरी जे पूर्ण जात होते त्याला माहिती त्याचं काय हे असतं. तो मी बोलण्याच्या पण स्थितीमध्ये नाहीये सर. हात पूर्ण श्रिंक होता ते माझे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.